2024च्या विधानसभा निवडणुकीच्या आधी गिरीश महाजन यांनी आपल्या प्रचाराची सुरुवात केली होती आणि त्या प्रचाराचं जे नारळ आहे ते फोडलं वामन मिश्राम साहेबांच्या हातून, बामसेपचे. आणि त्या सभेला जे आयोजक होते सुमित रायरे, निवृत्त शिक्षणाधिकारी, उच्च शिक्षित आहेत, त्यांनी मलाही आमंत्रित केलं होतं आणि मी त्या व्यासपीठावर होतो. त्या व्यासपीठावर असं भाषण दिलं गेलं की काँग्रेसने RSS निर्माण केली. लोक ऐकत होते, पण मला आक्षेप होता. असा कोणता इतिहास आहे की काँग्रेसने RSS निर्माण केली असं सांगा? भयंकर चुकीचं होतं. म्हणून मी आयोजकाकडे विनंती केली की मला हे मत खोडून काढण्यासाठी 5 मिनिटं बोलू द्या, अशी 4-5 वेळा विनंती केली. इतरांनी पण सुचवलं, पण मात्र आयोजकांनी मान्य केलं नाही. उत्तर काय दिलं की म्हणे तुम्ही गिरीश महाजनच्या विरोधात बोलणार आणि आमचं सभेचं जे काही उद्दिष्ट आहे ते साध्य होणार नाही. म्हणजे एकीकडे सांगितलं गेलं की काँग्रेसने RSS निर्माण केली आणि दुसरीकडे मला पण सांगितलं गेलं की तुम्ही महाजन विरुद्ध बोलणार, तुम्ही इथं बोलू नका. इथून सुरुवात झाली आहे. इथून सुरुवात झाली आहे की भाजपने हे बामसेप, बसपा, RPI, 1, 2, 3 गट यांना काँग्रेसपासून दूर करण्याची हे तोडाफोडीचं राजकारण आहे आणि त्यात ते यशस्वी झाले. आणि त्याचा परिणाम जाणवला तुम्हाला नाशिकच्या ध्वजारोहणामध्ये प्रजासत्ताक दिनाच्या. आणि त्याचा राग आला त्या महिलेला. राग येणं साहजिक आहे, पण हा राग येईपर्यंत परिस्थिती जी ओढवलेली आहे ती मात्र आपल्या चुकांमुळे ओढवलेली आहे आणि मी त्याचा साक्षीदार आहे. मी हे पुस्तक वाचून बोलत नाही. माझा अनुभव हा सत्य आहे. माझा अनुभव हा भारतीय संविधानापेक्षा सत्य आहे आणि ब्रह्मवाक्यापेक्षा सत्य आहे. आणि म्हणून मला ते या ठिकाणी उद्धृत करणं गरजेचं आहे. या आंबेडकरी जनतेला काँग्रेसपासून फोडण्याचं, दूर नेण्याचं राजकारण या भाजपने केलं, RSSने केलं आणि ते यशस्वी झालेत. इतके दूर फेकले गेलेत की आता महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये आणि केंद्राच्या मंत्रिमंडळामध्ये आंबेडकरी जनतेचं प्राबल्य उरलेलं नाही. असाच एक माणूस त्यांनी रामदास आठवले खिशात ठेवलेला आहे. उठसूट ते नेहमीच भाजपची आरती गात असतात आणि यामुळे असा परिणाम घडलेला आहे. प्रकाश आंबेडकर साहेब वारंवार बोलूनही, कष्ट घेऊनही, निवडणुकांमध्ये उतरूनही यशस्वी होत नाहीत. त्याचं कारण आहे की तुम्हाला काँग्रेसपासून दूर सारलेलं आहे. म्हणजे काँग्रेस हरवण्यासाठी तुम्हाला पण हरवलेलं आहे आणि त्याची पराजयाची चुणूक तुम्हाला त्या नाशिकच्या प्रजासत्ताक दिनाच्या भाषणामध्ये दिसलेली आहे. राग आला ना? आता कळलं का तुम्हाला की आपण काय चुकलेलो आहोत? जे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नामोनिशान मिटवण्याचा प्रयत्न करीत आहेत, जे लोक महात्मा गांधींचं नामोनिशान मिटवण्याचा प्रयत्न करीत आहेत, त्यांच्या नियोजनाला, आयोजनाला, डावपेचाला तुम्ही बळी पडलेले आहात. तुम्ही बळी पडले. हा आरोप नाही, हा माझा अनुभव आहे. माझा अनुभव आहे. तर यातून या जनतेने धडा घेतला पाहिजे की राजकारण करत असताना
आम्ही समान विचारांचे लोक एकत्र आलं पाहिजे. तर आपल्या विचारांची कोणता पक्ष समांतर आहे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. जरी आपल्या ताटामध्ये कमी वाटा मिळालेला असला तरी आपण त्या ताटाला लाथ मारू नये, इतकं साधं गणित त्याच्यातलं आहे. आणि हा एक प्रसंग जो आहे आंबेडकरी जनतेसाठी एक टर्निंग पॉइंट झाला पाहिजे. आणि आपण राजकारण हे स्वतंत्र न करता आपल्या विचारांचे समांतर जे काही पक्ष आहेत, जे आपली अस्तित्वाची कदर करतात, अस्तित्व टिकून ठेवतात, जाणीव ठेवतात, सन्मान देतात, अशाच लोकांसमोर आपल्याला राजकारण करायचं आहे. नाशिकची भाषणातून जो काही छोटा मोठा प्रसंग घडला, हा त्याचा उद्रेक आहे. मला असं वाटतं की असा उद्रेक त्या महिलेने जे काही केला तसा संपूर्ण आंबेडकरी जनतेच्या मनात झाला पाहिजे. आणि आता आपण राजकारणाची दिशा जी आहे ती निश्चित केली पाहिजे की जावे कोणाबरोबर, सोबत घ्यावी कोणाची, राजकारण करावे कोणासोबत, कोणासोबत गेल्याने आपलं हित आहे याचा विचार करण्याची आता वेळ आलेली आहे.